नमस्कार, मी किशोर कदम. मिलिंद गवळी हा माझा मित्र जरी असला तरी मला असं वाटतं की कुठल्याही ऍक्टरने एखाद्या ऍक्टरकडून काही शिकावं. तर आपल्या मराठीमध्ये असे काहीच चेहरे आहेत जे वर्षानुवर्ष ऍक्टर सारखे आहेत, दिसतायत, त्यांनी स्वतःला ठेवलंय. त्याच्यापैकी मला एक अशोक शिंदे वाटतो आणि दुसरा मिलिंद मिलिंद आपला गवळी वाटतो. इतकी वर्ष झालं तरी मिलिंद ऍक्टर सारखा तसाच आहे, अजून तसाच दिसतो. त्याचं वजन त्याने तसंच ठेवलेलं आहे, त्याचा चेहरा तसाच आहे. आणि मला असं वाटतं की कुठल्याही भाषेतल्या ऍक्टरने हे खूप शिकण्यासारखं आहे. खरं टॅलेंट असतं ना, त्याला कुणीही हरवू शकत नाही. तुम्ही कितीही ग्रुपिझम करा, कितीही धर्मवाद करा, कितीही भाषाभेद करा, पण ज्याच्याकडे टॅलेंट असेल आणि ज्याच्याकडे उभं राहायची धमक असेल तो कुठल्याही परिस्थितीमध्ये उभा राहिलेच राहील. आणि गेली 25 वर्ष मिलिंद तसा उभा आहे आणि सक्सेसफुली उभा आहे. आज मराठी इंडस्ट्रीमध्ये असा एकही दिग्दर्शक नाही ज्याच्याकडे त्याने काम केलेलं नाही, ज्या दिग्दर्शकाला मिलिंद गवळी हे नाव माहीत नाही. मिलिंद गवळी या माझ्या मित्राच्या अथांग चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या निमित्ताने मी तुमच्याशी संवाद साधायला इथे बसलेलो आहे. कुठल्याही चांगल्या ऍक्टरचं फायनल डेस्टिनेशन हे दिग्दर्शक होणं असं असतं. आणि चांगल्या ऍक्टरला नेहमीच असं वाटत असतं की आपण कधीतरी दिग्दर्शक व्हावं आणि चांगल्या सिनेमांचा दिग्दर्शक व्हावं. त्याच्या आयुष्यातल्या चांगल्या आठवणी कामांच्या ज्या असतात त्या चांगल्या दिग्दर्शकांच्या आणि चांगल्या सिनेमाच्या असतात, चांगल्या रोल्सच्या असतात. आणि तसाच एखादा सिनेमा आणि तसे अनेक सिनेमे आपण दिग्दर्शक म्हणून करावेत असं कुठल्याही चांगल्या ऍक्टरला वाटत असतं. आणि ऑब्व्हियसली ते मिलिंदला एक ना एक दिवस वाटलं असणार आणि त्याच्या मनामध्ये खूप वर्षापासून ती तयारी सुद्धा झालेली असणार, जी प्रत्येक चांगल्या ऍक्टरच्या मनामध्ये होत असते. आणि म्हणूनच त्याने त्याच्या त्या प्रयत्नांना खतपाणी घालून रुजवलं, वाढवलं आणि आज अथांग नावाचा चित्रपट या शुक्रवारीच रिलीज होतो आहे. आणि तुम्ही सगळ्यांनी मिळून तो अवश्य जाऊन पाहावा, कुटुंबासकट जाऊन पाहावा, मित्रांसकट जाऊन पाहावा. तरुणाईचा चित्रपट आहे, कुटुंबाचा चित्रपट आहे आणि आयुष्याबद्दलच्या व्हॅल्यूज सांगणारा चित्रपट आहे. मिलिंद गवळी हा माझा मित्र जरी असला तरी मला असं वाटतं की कुठल्याही ऍक्टरने एखाद्या ऍक्टरकडून काही शिकावं. तर आपल्या मराठीमध्ये असे काहीच चेहरे आहेत जे वर्षानुवर्ष ऍक्टर सारखे आहेत, दिसतायत, त्यांनी स्वतःला ठेवलंय. त्याच्यापैकी मला तो गेली 20-25 वर्ष जी जीवतोड मेहनत त्यांनी केलेली आहे आणि स्वतःच्या पायावर, स्वतःच्या हिमतीवर, स्वतःच्या टॅलेंटवर आज तो इथे उभा आहे. मला नेहमीच असं वाटतं की जे खरं टॅलेंट असतं ना त्याला कुणीही हरवू शकत नाही. तुम्ही कितीही ग्रुपिझम करा, कितीही धर्मवाद करा, कितीही भाषाभेद करा, पण ज्याच्याकडे टॅलेंट असेल आणि ज्याच्याकडे उभं राहायची धमक असेल तो कुठल्याही परिस्थितीमध्ये उभा राहिलच राहील. आणि गेली 25 वर्ष मिलिंद तसा उभा आहे आणि सक्सेसफुली उभा आहे. आज मराठी इंडस्ट्रीमध्ये असा एकही दिग्दर्शक नाही ज्याच्याकडे त्याने काम केलेलं नाही, ज्या दिग्दर्शकाला मिलिंद गवळी हे नाव माहीत नाही. आणि त्या सगळ्या अनुभवाच्या जोरावर आज त्यांनी दिग्दर्शक म्हणून पहिलं पाऊल मराठी चित्रपट सृष्टीमध्ये टाकलेलं आहे. तो सगळा अनुभव पणाला लावून त्याने हा चित्रपट केलेला आहे. प्रोड्युसर जेव्हा एखाद्या चित्रपटासाठी पैसे उभे करतो तेव्हा त्या पैशांचा विनिमय कसा व्हायला पाहिजे आणि लोक कसे आजपर्यंत करत आलेले आहेत, हा सगळा अनुभव मिलिंदकडे आहे. या चित्रपटाचा तो प्रोड्युसर सुद्धा आहे आणि या चित्रपटाचा दिग्दर्शक आहे आणि त्याने काम सुद्धा केलेलं आहे. त्याच्यामुळे तो सगळा अनुभव 25-30 वर्षांचा पणाला लावून त्याने हा चित्रपट केलेला आहे. आणि तो सगळा अनुभव आपण सगळ्यांनी थिएटरमध्ये जाऊन पाहायला पाहिजे असं मला वाटतं.
मी नेहमीच प्रत्येक इंटरव्ह्यू मध्ये असं सांगत आलेलो आहे की आपल्या चित्रपटांची म्हणजे मराठी चित्रपटांची कॉम्पिटिशन स्पर्धा ही सलमान खान बरोबर आहे, शाहरुख खान बरोबर आहे, हिंदी चित्रपटांबरोबर आहे. आणि म्हणूनच आपला मराठी चित्रपट जेव्हा पहिल्यांदा रिलीज होतो तेव्हा पहिल्या शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवारच्या या 4 दिवसांमध्येच जाऊन तुम्हाला बघायला पाहिजे तो चित्रपट. नाहीतर दुसऱ्या वीक मध्ये, दुसऱ्या आठवड्यामध्ये हिंदी चित्रपट येतात. आणि जर हे 4 दिवसात चित्रपट पहिल्या आठवड्यात चित्रपट चालले नाही तर दुसऱ्या आठवड्यात चित्रपट उतरवला जातो. ही मराठी चित्रपटाची दुर्दशा आहे. ही सगळी बदलण्यामध्ये तुम्ही कारणीभूत ठरणार आहात. प्रत्येक वेगळा मराठी चित्रपट जो मिलिंद सारख्या वेगळ्या पॅशनेट माणसाने केलेला आहे तो थिएटर मध्ये जाऊन बघणं हे आपल्या प्रत्येक मराठी माणसाचं कर्तव्य असं मला वाटतं. साऊथ इंडियन